घरात भाजीला असूनसुद्धा बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, आज भाजी काय करावी? कारण घरात सर्वांनी ती आवडीने खाल्ली पाहिजे, सर्व पोटभर जेवले पाहिजे अशी आपली मनापासून इच्छा असते. मग घरात भाजीला असो वा नसो, ही मसाल्याची आमटी एकदा नक्की करून बघा. खरंच सांगते, घरचे अगदी पोटभर आवडीने जेवतील आणि परत तुम्हाला नक्कीच करायला लावतील अशी ही झणझणीत घरच्या साहित्यात तयार होणारी आमटी नक्कीच एकदा करून बघा. चला मग बोलण्यात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे बघा आपण पाव चमचा एवढं खसखस घेतलेलं आहे. सुरुवातीला तवा गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये अजिबातही तेल न घालता आपल्याला हे भाजायचं आहे. कारण खसखस भाजत असताना हलकंसं त्याला तेल सुटतं आणि आपण तेल न टाकता जर भाजलं तर ते छान बारीकसुद्धा होतं. त्यासाठी अजिबातही यामध्ये तेलाचा वापर न करता कोरडंच हलकंसं लालसर रंग याला येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आणि त्याचा बघा फुटण्याचा सुद्धा आवाज येतो. तर बघा इथे खसखसचा रंग बदललेला आहे. खसखस जर नसेल तुमच्याकडे, नाही घातलं तरीही चालेल. तर आता इथे आपण हे भाजलेलं खसखस काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि नंतर मग या तव्यावरच पुढचं साहित्य घालणार आहोत. बघा अशा रंगावर भाजायचं छान. आणि बघा तेल सुटलेलं आहे, तव्यावर दिसत असेल तुम्हाला. आता इथे आपण पाव चमचा चणा डाळ घेतलेली आहे. आता यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. आज तुम्हाला झणझणीत अशी गावरान पद्धतीने ही मसाल्याची आमटी करून दाखवते. अगदी बघा चुरून मुरून बोटं चाखत खाल अशी तयार होईल. आणि आता पाव चमचा तिथे आपण धणे घेतलेले आहेत. सोबतच धणेसुद्धा भाजून घेणार आहोत. म्हणजे छान त्यांना हलकासा लालसर रंग आला की म्हणजे ते खमंग भाजले असं समजायचं आणि मग काढून घ्यायचे. त्यांचा भाजण्याचा सुद्धा एक सुगंध येतो. तर आता आपण काढून घेतलेले आहेत धणे आणि चणा डाळ. चणा डाळीमुळे भाजीला दाटसरपणा छान येतो आणि खमंगपणाही छान येतो. आता एक मध्यम आकाराचा कांदा मी गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि तो हलकासा ठेचून घेतलेला आहे. आता हा कांदाही आपण हलकासा फक्त भाजून घेणार आहोत आणि यावर सुद्धा मी असं पाव चमचा एवढं तेल घातलेलं आहे. तर आता हा सुद्धा कांदा हलकासा आपण परतून घेणार आहोत आणि यासोबतच काही साहित्यसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता भाजीची चव आणखीन वाढावी यासाठी बघा कोथिंबिरीच्या कोवळ्या अशा काळ्या घ्यायच्या. नुसतंच पानं टाकण्यापेक्षा अशा काळ्या जर वापरल्या आपण भाजीमध्ये तर भाजीला सुगंधही छान येतो, चवही छान लागते. तर इथे आता ह्या काड्यासुद्धा हलक्याशा आपण भाजून घेणार आहोत. तर इथे आता ह्या काड्या भाजत आल्या हलक्याशा, त्यांचा हलकासा रंग असा थोडा गडद होतो, म्हणजे समजायचं आता छान भाजलेले आहे म्हणून. आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी. तर ते सुकं खोबरंसुद्धा इथे भाजून घेतलेलं होतं गॅसवरच आणि ते सुद्धा ठेचून घेतलेलं आहे. हे सुद्धा सोबतच भाजून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला जर काळ्या मसाल्यातली कुठलीही भाजी तयार करायची असेल तर अशा पद्धतीने सुकं खोबरं भाजून घ्यायचं. तर इथे आता आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा छान अशा मस्त हलक्याशा भाजायच्या आहेत. जास्त अशा नाही भाजायच्या. तर इथे सर्व छान खमंग असं भाजून घेतल्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत. तर आता बघा खेडेगावात जेव्हा सुकं खोबरं असं चुलीमध्येच टाकलं जातं भाजायला आणि बघा त्याचा भाजीला काय फ्लेवर येतो. पण आता आपण हे गॅसवरच करून घेणार आहोत. आणि इथे बघा सर्व आता छान भाजून तयार झालेलं आहे. खेडेगावात आजही भाजीला काहीही नसेल तर झणझणीत अशी ही आमटी मसाल्याची तयार केली जाते. तर आता हे पूर्ण साहित्य मी थंड करून घेतलेलं आहे इथे आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बारीक करायचं आहे. तर यामध्ये मी जिरं घातलेलं होतं नंतर, पण ते क्लिप शूट करायची राहिलेली आहे. तर पाव चमचा जिरं घालायचं. सुरुवातीला पाणी न घालता बारीक करायचं आणि नंतर मग गरजेनुसार पाणी घालायचं. पण पाण्याचा जास्त वापर नाही करायचा. असं छान वाटण बारीक करून घ्यायचं. म्हणजे भाजीला दाटसरपणा छान येतो किंवा तुमचं साहित्य जर जाड असेल तर ते तळाला जाऊन बसतं. आता इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी असे जाडसर चिरून घेतलेले आहेत. वाटण तयार झालेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे भाजीसाठी. आता इथे आपल्या ज्या आमटीला गरम पाणी लागणार आहे ते पाणी आधी आपण ठेवून घेणार आहोत गॅसवर गरम होण्यासाठी. तर इथे आमटी तुम्हाला कितपत पातळ दाटसर हवी आहे त्यानुसार पाणी गरम करायचं. तर इथे मी 1 पेला पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आता आमटी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. आता या आमटीला जास्तीचे कुठलेही मसाले आपण घातलेले नाहीत. तर इथे थोडं तेलाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला वाटण घालायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे वाटणाचा पूर्ण सुगंध छान तेलामध्ये उतरतो. तुम्ही इथे कढीपत्ता आवडत असेल तर तोही घातला तरीही चालेल.
आता प्लेटला राहिलेलं जे काही वाटण होतं ते सुद्धा घातलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे आमटीला छान रंग येईल. तर इथे आता चवीनुसार आपल्याला लाल तिखटाचा वापर करायचा आहे. तर हे तिखट मी इथे 1.5 चमचा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे प्रमाण ठेवू शकता. आता हे लाल तिखट आणि वाटण छान असं खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथे हे सर्व छान एकत्र करून घेणार आहोत आपण सुरुवातीला, आणि नंतर यामध्ये काही आणखीन कोरडे साहित्य घालणार आहोत. तर इथे बघा छान वाटणाला रंग आलेला आहे. पण जोपर्यंत छान वाटणातील तेल सेपरेट होत नाही तोवर वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला हळद घालायची आहे. तर इथे पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी मी हळद घातलेली आहे. त्याचबरोबर इथे अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला धना पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे. आता हे सुद्धा वाटणासोबत छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून छान वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. पण त्याआधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे पाणीसुद्धा या वाटणामध्ये घालून घेणार आहोत आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहोत. आता हे परत छान एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. वाटणामध्येही आपण ज्या कोथिंबीरीच्या कोवळ्या अशा काळ्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे सुद्धा छान असा भाजीला एक टेस्ट येते आणि सुगंधसुद्धा येतो. तर आता आपल्याला यामध्ये टोमॅटो आपण जे जाडसर असे चिरून घेतलेले होते ते घालायचे आहेत. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो वापरलेले आहेत. तर आता हे सुद्धा आपल्याला छान या वाटणामध्ये एकत्र करायचे आहेत. आणि आता झाकण ठेवून टोमॅटोसुद्धा आपल्याला अर्धे शिजवून घ्यायचे आहेत आणि वाटणसुद्धा छान परतलं जाईल. तर आता झाकण ठेवूया आणि गॅसची स्पीड कमी करायची आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाफेवर, म्हणजे टोमॅटोही छान शिजले जातील. तर इथे तुम्ही बघू शकता वाटणातील तेल तर सेपरेट झालेलंच आहे, पण टोमॅटोसुद्धा छान शिजल्या गेलेले आहेत. असे हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे गरम पाणी मी घालून घेते यामध्ये. आता ही आमटी जास्त फार पातळ अशी करायची नाही. हलकीशी दाटसर जर असेल तर चवीतही फरक पडतो आणि चव छान लागते. तर इथे बघा मी पाणी घालून घेतलेलं आहे जवळपास 1 पेला एवढं. यामध्ये चणा डाळ असल्यामुळे भाजीला दाटसरपणा छान येतो आणि सुकं खोबरंसुद्धा इथे घातलेलं आहे आपण. तर इथे पाणी घालून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे मीठ घालून घेणार आहे चवीनुसार आणि परत आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. तर इथे आता कोथिंबीरचा थोडा जास्त वापर केलेला आहे, कारण आता बाजारात भरपूर अशी हिरवीगार ताजी कोथिंबीर यायला लागलेली आहे. आता त्यामुळे बघा भरपूर असा या भाजीमध्ये मी वापर केलेला आहे. आता ही आमटी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे. आमटी उकळत असतानाच सोबत टोमॅटोसुद्धा छान शिजले जातील. टोमॅटो शिजल्यानंतर छान वर येतात. तर बघा आमटीलाही छान दाटसरपणा आलेला आहे. तर आता ही आमटी छान बघा रंगावरूनच बघूनच ती खावीशी वाटत आहे. अशी मस्त छान झणझणीत अशी आमटी तयार करायची आणि गरमागरम ताटामध्ये वाढून घ्यायची. मग भाकरी असू द्यात किंवा चपाती असू द्यात, दोन्हीसोबत एकच नंबर लागणारी आहे आणि तोंडाची चव म्हणाल तर नक्कीच वाढवणारी आहे. तर आजची ही टोमॅटो घालून केलेली मसाल्याची आमटी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.